नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मीडिया चॅनलवर। आज गावामध्ये मच्छीवाला आलेला आहे ना, चला आपण बाहेर जाऊन बघूया, आपण पण घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। गावामध्ये मच्छीवाला आला होता ना, हे बघा मी घेतलं तर अर्धा किलो। आता आपण स्वच्छ धुवून घेऊया, हळद मीठ आलं लसणाची पेस्ट त्याला लावून घेऊन फ्रीजमध्ये ठेवून देऊया, कारण आता जेवण झालेलं आहे ना दुपारचं, आता संध्याकाळूनच बनवूया। हे बघा याला आता आपण हळद मीठ तिखट आणि आलं लसणाची पेस्ट लावून घेतली आहे, ते आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया। हे बघा दुपारी आपण मच्छी घेतली होती ना, त्याला हळद मीठ तिखट आणि आलं लसणाची पेस्ट लावून ठेवली होती, ते आता आपण काही तळायचे आणि काही कालवण घालायचे। हे बघा आता कालवण घालायसाठी आपण काढून घेऊया। हे बघा 4 ह्याचं कालवण घालणार आहे आणि 5 आहेत ना तुकडे, ते आपण तळणार आहे। आता बघू शकता तुम्ही। कालवण बनवण्यासाठी आपण हे बघा कांदा घेतला आहे, कढीपत्ता आहे, पहिला कांदा कट करून घेऊया, ती कोथिंबीर आहे। हा बघा आपला कांदा कट करून झालेला आहे। गॅस चालू केलं आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवर। तेल टाकूया आपण। दोन चमचे तेल टाकले। मोहरी टाकले, जिरे टाकले। आता आपण कांदा टाकूया। थोडं कच्चं आहे, कांदा चांगला लाल होऊन दे। बघा आपला कांदा लाल झाला आहे, तर आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे। लई नाही मसाला टाकायचा, फक्त कांदा मसाला, हळद टाकायची आहे आणि माशाचा मसाला आहे, मच्छी मसाला। मच्छीचा मसाला आहे तो टाकायचा आहे, कारण पहिले आपण मच्छीला लावून घेतलेला आहे ना मसाला सगळा, त्याच्यामुळं हे जर थोडा टाकायचं आहे। मीठ पण थोडं टाकायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मच्छी सोडूया। बघा हलवून घेऊया चांगली। बघा चांगलं हलवून घेतलं। आता त्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण। आता त्याच्यावरती झाकण ठेवूया। 5 मिनिटं शिजवून घेऊ।
कालवण शिजत तोपर्यंत इकडं आपण मच्छी तळाय घेणार आहे ना. हे बघा, तिला आता हा रवा घेतला आहे, त्याच्यात आपण मसाले टाकायचे थोडे, लई नाही टाकायचं. हळद आणि घरगुती मसाला आहे तेवढंच टाकायचं आहे, कारण पहिलं त्याला हे लावलेलं आहे ना दुपारी. हळद, मीठ, तिखट आणि आलं लसणाची पेस्ट, त्याच्यामुळं फक्त हे रव्यासाठी आपण थोडं घेतलेलं आहे. मीठ घ्यायचं आहे चवीपुरतं. बघा, गॅस चालू करून इथं तवा ठेवलेला आहे. तेल टाकूया आपण. भाकरी पण झालेल्या आहेत आपल्या, भात भाकरी. पाच तुकडे आहेत मच्छीचे. गॅस बारीक करूया. त्याच्यावरती आहे ना आपण ताट झाकून ठेवूया. आता आपण कालवून घातलं होतं ना, ते बघूया जरा ताट काढून.
छान झाले. अजून थोडं शिजू द्या. आता आपण मच्छीवरचं झाकण काढूया. आता काढून आपलं झालं तयार. गॅस बंद करूया. त्याच्यावरती आपण कोथिंबीर सोडूया. झाकण ठेवून नंतर जेवायला घेऊया. तर आपली मच्छी झाली का बघूया तळून. बघा चांगली कडकडीत झाली बघा, खुसखुशीत. जरा 1-2 मिनटं तसंच ठेवूया. हे बघा चांगले तळून घेतलेत आपण तेलामध्ये. आता काढून घेऊया. गॅस बंद करूया. आता आपण ताट भरायला घेऊया. हे बघा आपलं ताट तयार झालं. आता हे बघा मच्छीचं कालवण, ही तांदळाच्या भाकरी आणि ती मच्छी आहे तळून घेतलेली, आणि हा भात आहे. हे बघा असं साध्या सोप्या पद्धतीत करा आणि खावा, खूप छान होतं आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.